जय शिवराय. मी पांडुरंग कदम. सध्या आपण आहोत आझाद मैदान रस्त्यावरती. आपण पाहिलं असेल मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर काही मराठा बांधव इथं उपस्थित असणाऱ्या मराठा बांधवाच्या जेवणाची व्यवस्था करताना आपल्याला दिसत आहेत. आपण निश्चितच त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय नाव आहे बंधू तुमचं? किशोर भोसले. कुठून आला तुम्ही? बीडवरून आलो. म्हणजे गावाचं नाव? आमच्या गावाचं नाव खडकी घाट आहे, तालुका जिल्हा बीड. कुठून आलेला? हो. तर काय काय आणलं जेवणासाठी? जेवणासाठी बाजरीची भाकर आणली, लोणचं आणलंय, ठेसा आणलाय, ठेचा दाखव. कांदे आणलेत, त्याच्यात ठेचा आहे, त्याच्यात काकडी आणली, ते बॉक्स मध्ये जे दिसत आहेत त्याच्यामध्ये ठेचा आहे, चटणी, त्याच्याबरोबर इथं पोळी आहे, त्याच्याबरोबर लोणचं, हे लोणचं, काकडी आहे, त्याच्यात आणखी नमकीन आहे, पुन्हा नमकीन सुद्धा आहे आणि पाणी बॉटल सगळे खूप सारी व्यवस्था. बरं कसं नियोजन केलं तुम्ही याचं? गावात बोला बोला. याचं नियोजन सगळं गावकऱ्यांनी केलेलं आहे. पाटलांचा आदेश आला इकडे खायला नाही, गावात सगळं 5 मिनिटात जिकडे तिकडे गोळा केलेला आहे सगळं. बालाघाटावरील जेवढे आमचे गाव आहेत, बालाघाटावरील आमचे जेवढे गाव आहेत, खडके, सावरगाव आहे, वानगाव आहे, अंदापुरी आहे, रवळस गाव आहे, या गावांनी मिळून सगळ्यांनी मिळून शिदा दिलाय मुंबईकरांसाठी. आपण पाहिलं असेल जेव्हा पण मोठी सभा असते, जसं की आपल्या आंतरवादी सराटीची विराट सभा असेल किंवा नारायणगडची दसरा मेळाव्याची सभा असेल किंवा आता मुंबईची वारी असेल, तर प्रत्येक वेळा इशारा सभा जी आहे ती दादानी बीड जिल्ह्यामध्ये खास करून बालाघाट. हो 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 बरोबर आहे. काय कारण असावं त्याला? सगळ्या मावळ्यांचं म्हणणं होतं की दादाला एकदा मांजरसुंबेवर सभा घ्या म्हणून, त्याच्यामुळे मांजरसुंबेला नियोजन झालं होतं 24 तारखेच्या सभेचं. बीड मध्ये होती पण यावेळेस इच्छा होती बीड मध्ये झाली, पण मांजरसुंबा बालाघाटावर झाली. निश्चितच खास करून जर पाहिलं असेल बहुतांश मराठा बांधव जे आहेत ते बीड शहरामधनं आपल्याला म्हणजे बीडच्या गावखेड्यामधनं जेवणाची व्यवस्था करताना दिसत आहेत. आणि त्याचबरोबर बीडच नाही तर महाराष्ट्रातल्या बरेचसे स्टॉल जे आहेत ते बीडचे आहेत. आम्ही अंमलबजावणी झाल्याशिवाय जाणार नाही तिथून. आमचं गाव आमचं सक्षम आहे. देवेंद्र फडणवीसनी किती षडयंत्र केलं तरी पण आमचं पाटलावरचं प्रेम कमी होणार नाही आणि आम्ही मुंबई सोडणार सुद्धा नाही. असं कितीही डाव टाकू द्या फडणवीसनी, पाटील सक्षम आहे डाव मोडून काढायला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ते, त्याच्यामुळे का कुणी कितीही औरंगजेबाला नमवलेलं आहे महाराजांनी. या आहेत मराठा बांधवांच्या भावना आणि आपण पाहिलं त्यांच्यासोबत त्यांनी कशा पद्धतीची व्यवस्था बाहेरून आलेले जे मराठा बांधव आहेत महाराष्ट्रातल्या तळागाळातनं त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित आहेत का तुम्ही रोज या पद्धतीची गाडी? रोज 1 दिवसाआड गाडी आणणार आहेत. आता ही गाडी आहे, आता हे संपेल आय थिंक 11-12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर ही गाडी वापस जाणार का? वापस जाणार. आता गावाकडे नियोजन चालू गोळा करायचं. आता ते इथं कधी येणार? उद्या. म्हणजे एका गाडीला एक दिवस असं ही गाडी जाणार ती येणार ती, पण गाडी मात्र दररोज एक गाडी इथं असणार. 100% येणार. आदेश आला की गाडी येणार. हो, जसं आता बघूयात नियोजन, आता एकंदरीत बघूयात की कसं नियोजन, कारण की आपण पाहिलं असेल खूप सारे बांधव इथं स्टॉल खूप झालेत अन्नाचे, त्यामुळे अन्न वायाही नाही गेलं पाहिजे या हिशोबाने आपण निश्चितच त्याबद्दल नियोजन करत राहू. तुर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा.